बैल गेला आणि खोपा केला. त्यांना राजकारणात यायची इच्छा नव्हती, त्यांना फोटोग्राफीच आवडत होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कुठेच आक्षेप का नोंदवला नव्हता की उद्धव ठाकरेंवर अन्याय होतोय असं म्हणता येईल. तू माझ्या चेहऱ्यावर निवडून आलास हे का विसरतो? या 6 खासदारांनी नक्की पक्ष बदलायचं कारण काय होतं? पण मुळात तुम्ही लोकसभेत कामकाजाला किती दिवस हजर राहिला? निधी हा फक्त विरोधी पक्षाच्या खासदारांना दिलाच जाणार नाही की ही सहानुभूती मतात परिवर्तित करायची यंत्रणा त्यांच्याकडे आहे का? ते कायम म्हणतात की माझी लेना बँक नाही, माझी देना बँक. अगदी त्यांच्या मुलांनी हिंदुत्व सोडलं काही काळ तर ते भारतीय जनता पक्षासमोरचं निश्चित आव्हान ठरणार आहे. ज्या पद्धतीनं ठाकरेंच्या शिवसेनेतले 6 खासदार आता शिंदेच्या शिवसेनेत गेले आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की ठाकरे जे आहेत उद्धव ठाकरे यांनी या 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये आता काय म्हणू शकतो एक दौरा किंवा पिंजून काढण्यासाठी तो मतदारसंघ सुरुवात केलेली आहे. पण या सगळ्याचा खरंच उपयोग आहे का? कारण आपल्याकडे एक म्हण आहे की उशिरा आलेलं शहाणपण किंवा असंही म्हटलं जातं की देर आहे दुरुस्त आहे. अशा काही चर्चा उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही आता सुरू झालेल्या आहेत. लोकांनी स्वतः अशा चर्चा सुरू केलेल्या आहेत. पण खरंच या सगळ्याचा फायदा होईल का शिवसेनेसाठी किंवा एकूणच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वासाठी? आणि या सगळ्यातून उद्धव ठाकरे आता काय साध्य करतील? कारण की आजचाच त्यांचा पहिला दौरा होता, यवतमाळमधून याची सुरुवात झालेली आहे, तिथे त्यांचं भाषणही झालेलं आहे. तर या सगळ्या विषयासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीचा आजचा हा व्ह्यूज रूम. नमस्कार, मी शीतल आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार मृणालिनी नानिवडेकर मॅम जोडल्या गेल्यात. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑडिवनच्या विशेष भागात. नमस्कार. मॅम, मी म्हंटल तसं की आपल्याकडे एक म्हण आहे, जसं लोकांमध्येही आता चर्चा सुरू झाली की उशिरा आलेलं शहाणपण आहे का किंवा देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं जाते. तुम्हाला काय वाटतं की एवढं सगळं झाल्यानंतर आता जी काही उद्धव ठाकरेंनी ही निर्णय घेतलेले आहेत मतदारसंघ तो पिंजून काढायचा प्रत्येक 6 खासदारांचा, यातून काय नेमकं साध्य करतील उद्धव ठाकरे? शीतल, मी काल पुढारी जे आमचं चॅनेल आहे युट्यूब चॅनेल त्याच्यावरती जो व्हिडिओ केला होता त्यात तर सरळ सरळ बैल गेला आणि खोपा केला या ग्रामीण भागातल्या म्हणीची आठवण करून दिली होती की खासदार निघून गेले आहेत. 6 खासदार म्हणजे अर्धा डझन खासदार निघून गेले आणि आता उद्धव ठाकरे दौऱ्याला निघालेले आहेत. यातला उद्धव ठाकरे यांना शेरेबाजी आवडते. उद्धव ठाकरे कुठेतरी लोकशाहीवादी दृष्टिकोनातून यातलं हास्य लक्षात घेतील. पण याबाबतचं एक मत मात्र आपण अगदी निश्चितपणे जाणून घ्यायला हवं की या 6 खासदारांना पक्ष बदलण्याची म्हणजे बाजू बदलण्याची कोणतीही कारणं आतापर्यंत नीट रीतीने देता आलेली नाही आहेत. मुळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दलचा सगळ्यात मोठा जो आक्षेप घेतला जातो तो उद्धव ठाकरे हे भेटत नाही. उद्धव ठाकरे कधी वेळ मागितली तर वेळ देतातच असं नाही. आणि हा आक्षेप राणेंच्या बंडापासून सातत्याने आतापर्यंत वारंवार नोंदवला जातोय. आता खरं तर यात कुठेतरी उद्धव ठाकरेंवर अन्याय होतोय असं म्हणता येईल. उद्धव ठाकरे लगेचच ओमराजे निंबाळकर ज्यांचं पक्षांतर होणं, बाजू बदलणं अत्यंत कठीण होतं. त्यांनी जेव्हा हे आक्षेप घेतले की मी ठाकरे परिवारावर काही बोलणार नाही, पण भेटी मात्र मिळायच्या नाही. त्यावेळेला उद्धव ठाकरे अत्यंत खणखणीत आवाजात म्हणाले होते की जर भेट होत नव्हती तर तू माझ्या चेहऱ्यावर निवडून आलास हे का विसरतो? आता उद्धव ठाकरे यांच्यात जो हा आक्रमकपणा गेल्या काही दिवसांमध्ये दिसतोय म्हणजे 6 खासदार निघून गेल्यावर तो जर त्यांनी आधीपासून दाखवत असता तर इतकं काही पक्षांतर कदाचित घाऊक प्रमाणात झालंही नसतं. उद्धव ठाकरे हे काय त्यांच्या काही तब्येतीच्या कारणांमुळे देखील महाराष्ट्राचे सातत्याने दौरे करू शकत नाहीत हे आपण मान्य करू. पण तरी देखील काय होतंय की अशी जरी त्यांची भूमिका असली किंवा अशी जरी त्यांची अवस्था असली, त्यांची तब्येत उत्तम राहो अशीच कोणीही त्यांना शुभेच्छा देईल. पण उद्धव ठाकरे हे मुळात रिलक्टंट पॉलिटिशियन आहेत असं एक चित्र त्यांच्याबद्दल निर्माण झालं होतं. मुळात अगदी प्रारंभापासून त्यांच्या प्रवेशापासूनच त्यांना राजकारणात यायची इच्छा नव्हती, त्यांना फोटोग्राफीच आवडत होती. अशाही प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या. आणि त्या हाताशी धरून तुम्ही फोटो काढा, तुम्ही जंगलात फिरा, अशा पद्धतीचे टोमणे त्यांना पण ऐकावे लागले होते. आज फक्त परिस्थिती अशी आहे की मोदी सरकारला 2 वर्ष होत असताना
कुठेतरी डिलिमिटेशनच्या विधेयकासाठी भारतीय जनता पक्षाला स्वतःकडे संख्याबळ हवंय हे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. म्हणजे त्यांचा हा दृष्टिकोन आपल्याला लोकशाहीत मान्य करावा लागेल. पण या 6 खासदारांनी नक्की पक्ष बदलायचं कारण काय होतं, याचं खरोखरच पटेल असा कोणताही युक्तिवाद अजून समोर आलेला नाही. किंबहुना तो करता येणं पण तसं अशक्य आहे. एकनाथ शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी एक भलं मोठं बंड घडवून आणलं आणि त्यांचं बंड शिवसेनेच्या इतिहासातलं आजवरचं सर्वात मोठं बंड होतं. प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला उद्धव ठाकरे यांना आव्हान देत 40 आमदार घेऊन बाहेर पडणं हे काही सोपं काम नव्हतं. पण या बंडामागे काही कारणमीमांसा होती. 2019 साली जेव्हा संयुक्तरित्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना निवडणुकीला सामोरे गेले होते, त्या निकालांनंतर तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं, की आता तुम्ही पाळत नाही असा आक्षेप उद्धव ठाकरे यांनी घेतला आणि महाविकास आघाडी नावाचं एक कोणतंही राजकीय एकत्व नसलेलं कडबोळं स्थापन केलं, अशा पद्धतीची टीका त्यावेळेला मोठ्या प्रमाणात झाली. यात काहीसं तथ्यही होतं. की जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नको होता, तर देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्र लावून जेव्हा मदत मागितली जात होती, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कुठेच आक्षेप का नोंदवला नव्हता. आणि मग कुठेतरी हिंदुत्ववादाची भारतीय जनता पक्षाची असलेली मैत्री सोडून एक काँग्रेस आणि त्यावेळची राष्ट्रवादी काँग्रेस जी एकसंघ होती, त्यांना एकत्र आणण्याचा निर्णय हा 40 आमदारांना पसंत नव्हता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झालं. त्यांच्या मागे आमदार उभे राहिले असं म्हणता येईल. त्याला कारण असं होतं, की तुम्ही हिंदुत्वाचा विचार पसरवण्यासाठी मतदानात आवाहन करता आणि अत्यंत वेगळी भूमिका घेऊन यू-टर्न घेऊन वेगळंच काहीतरी प्रत्यक्षात आणतात. अशा प्रकारची कोणतीही कॉम्बिनेशन्स अस्तित्वात येणं आवडलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्यासारखा जो नेता होता तो अशा पद्धतीने झाकोळला गेला होता आणि 40 आमदार खेचण्याची त्यांची क्षमता होती, हे देखील महाराष्ट्राला त्यावेळेला नव्यानेच कळलं असावं. त्यामुळे शिंदे यांच्या त्यावेळच्या बंडाबद्दल सहानुभूती होती. आज उद्धव ठाकरे जी काय गद्दारी झाली, म्हणजे गद्दारी हा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि तो एका अर्थाने सध्या पटण्यासारखाही आहे. त्याला कुठेतरी नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा मला हे पसंत नव्हतं. मी ते पुढे जाऊन असंही म्हणाले की मी चुकीचे उमेदवार दिले त्याबद्दल माफी मागतो. यासाठी सर्व मतदारसंघांचा दौरा करताय. हा दौरा त्यांनी करणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण या दौऱ्याला जो जनप्रतिसाद मिळेल, तो प्रत्यक्ष मतांमध्ये आणि पक्ष संघटनेच्या वाढीमध्ये बदलवण्याची यंत्रणा आज शिवसेनेजवळ आहे का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, की शिवसेना फोडण्याचा हा दुसरा प्रयत्न जो झाला, आता त्याला आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न म्हणायला पाहिजे. कारण जी शिवसेना होती, त्यातलं बहुमत हे एकनाथ शिंदेकडे गेल्यामुळे शिंदे पक्षाचं जे मूळ आहे ते त्यांच्याकडे गेलेलं आहे. बरोबर. आणि इथे इथे कुठेतरी न्यायालयाने निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली असल्यामुळे न्यायालयात ते प्रकरण अजून प्रलंबित आहे. पण तरी देखील त्यांची जी फूट आहे तिला मान्यता मिळाली असल्यामुळे आता उबाठा शिवसेना फुटली असं म्हणावं लागेल. बर. आता उबाठा शिवसेनेला लोकसभेत जी काय मतांची बेगमी करता आली किंवा लोक जे काय त्यांच्या पाठीशी उभे राहिले, तो खरं तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाचा दिलासादायक घटक होता. त्यावेळेला महाविकास आघाडीने लोकसभेच्या वेळेला अत्यंत उत्तमरित्या जागा वाटप केलं, मतांची बेरीज झाली आणि ती मतांची बेरीज मतदारांनी पण पसंती देऊन त्यांच्या मागे उभं राहणं पसंत केलं. बरोबर. आता 2च वर्षात असं काय झालंय की हे खासदार निघून गेले. याचं त्या खासदारांकडे देण्यासारखं पटण्यासारखं उत्तर सध्या तरी नाही. निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही निघून गेलो असं काही खासदार सांगताय. आता आज उद्धव ठाकरेंनी यवतमाळमध्ये असा प्रश्न केलाय की निधीचं तुम्ही कारण सांगता, पण मुळात तुम्ही लोकसभेत कामकाजाला किती दिवस हजर राहिलात?
हम्म. शिवाय निधी हा फक्त विरोधी पक्षाच्या खासदारांना दिलाच जाणार नाही, तो सत्ताधारी मंडळींनाच दिला जाईल, हेही काही पटणारं कारण नाही. कोणत्याही सत्ताधारी युतीनं, आघाडीनं अशा प्रकारचं वागणं हे अयोग्य असेल. शिवाय शीतल, आपण एक लक्षात घेऊ की उद्धव ठाकरे ज्या वेळेला दौऱ्यावर निघालेले आहेत, हम्म. त्यावेळेची परिस्थिती देखील मोदी सरकारच्या विरोधातली पण नाराजी कुठेतरी व्यक्त करणारी आहे. बरं. ही नाराजी व्यक्त करण्याची कारणं काय आहेत? तर एक महत्वाचा पेपर अचानक फुटला आणि महासत्ता होऊ पाहणाऱ्या पक्षाला पेपर फूट रोखता येत नाही. त्याच्यात महाराष्ट्रातल्याही बऱ्याच लोकांचा सहभाग होता. त्यामुळे इथली जनता अस्वस्थ आहे. आता त्यानंतर हा नीटचा पेपर लष्कराच्या मदतीने मोदी यांनी यशस्वीरित्या घेऊन दाखवला. हे पण तेवढंच सत्य आहे. पण सरकारच्या तिसऱ्या कालावधीमध्ये कुठेतरी नोकऱ्या आहेत का? भाव का वाढतायत? जागतिक राजकारणामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवत असल्यामुळे महागाई वाढतेय. ही सगळी कारणं जनतेला खूप चांगल्या रीतीने समजतातही, पण त्यावेळेला अस्वस्थताही निर्माण होते. त्यामुळे अशी अस्वस्थता निर्माण झाल्यावर जो विरोधी पक्ष गरजेचा होऊन बसतो, त्याच पार्श्वभूमीवर हे 6 खासदार फुटले असल्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निश्चितपणे सहानुभूती निर्माण झालेली असेल, हे मान्य करायला हरकत नाही. सोशल मीडियावर ही सहानुभूती दिसली. पण मुळात पुढचा प्रश्न असा आहे शिवसेनेच्या वाटचालीच्या दृष्टीने, की ही सहानुभूती मतात परिवर्तित करायची किंवा संघटना वाढीची यंत्रणा त्यांच्याकडे आहे का? काल उद्धव ठाकरे जेव्हा या परिसरात गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे होते, संजय राऊत होते, विनायक राऊत होते. लोकसभेतले त्यांचे न फुटलेले खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई होते. अरविंद सावंत यांनी यवतमाळला उत्तम भाषण केलं. पण ही सगळी मंडळी आपापला मतदारसंघ सांभाळून पूर्वीप्रमाणे महाराष्ट्रात फिरतात का? आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे ही ताजी रसरशीत संघटना आहे का? असा सध्याचा प्रश्न आहे. तशी ती असती तर निवडणुकीच्या निकालानंतर लगेच 2 वर्षांनी कोणत्याही कारण नसताना खासदार बाहेर पडलेच नसते. आता खासदार बाहेर पडले. खरं त्याची तर कारणं काय आहेत माहिती नाही. ऍक्च्युली मी येणारच अशी होते मॅम ह्या प्रश्नाकडे, की तेच की तुम्ही बोललात की इतर दिवशी आपापल्या मतदारसंघामध्ये, हे मतदारसंघात आत्ता आलेले आहेत पण आपापल्या मतदारसंघांमध्ये तेवढं फिरतात का वगैरे. तर मला हाच प्रश्न विचारायचा की हे सगळं जे काही आता ठाकरेंच्या सेनेकडून सुरू झालंय, मतदारसंघ पिंजून काढणं, या सगळ्यामुळे ठाकरेंचा दौरा एकूणच म्हणूयात आपण, की शिवसेनेची ही पडझड रोखू शकेल का? हे सगळे जे कोणते खासदार आत्ता राहिलेले आहेत ते म्हणा, किंवा इतर आमदारही आता डॅमेज कंट्रोलच्या कामाला लागले असणार आहेत, तर हे सगळं पाहता शिवसेनेची पडझड आता थांबेल का उबाठा गटाची? पडझड थांबवण्याचा ते प्रयत्न करतायत, एवढंच मला म्हणता येईल. ही पडझड थांबणं शक्य आहे का? तर मतदारांचा स्वभाव देखील आता पूर्णपणे बदललेला आहे. मतदारांना एकतर काहीतरी वेगळं घडतंय, तर ते का घडतंय? आपल्या मागे खासदार आपला का उभा आहे? खासदार आपल्याला किती कामाला मदत करू शकतो? स्थानिक संपर्कासाठी तो कामाला आहे का? असे अनेक प्रश्न मतदार आजकाल टिक करतात. दुसरं असं की हे 6 खासदार फुटून ज्या नेत्याकडे गेले, ते एकनाथ शिंदे हे सातत्याने लोकांमध्ये जात राहतात. ते जनतेचे प्रतिनिधी आहेत असं एक चित्र निर्माण होतं. थोडंसं एकनाथ शिंदे यांचं राजकारण रॉबिनहूड प्रकारातलं आहे, की जनतेला जे हवं असेल, कार्यकर्त्यांना जे हवं असेल, ते मुक्त हस्तानी द्यायचं. आता नेमका हा सगळा निधी किंवा हा पैसा कुठून येतो माहिती नाही. पण आमदारांनी, खासदारांनी, एखाद्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली, की एकनाथ शिंदे ती पूर्ण करतात. ते कायम म्हणतात, की माझी लेना बँक नाही, माझी देना बँक आहे. हा उद्धव ठाकरेंना मारलेला टोमणा असतो. त्यामुळे समोरचा माणूस जेव्हा सातत्याने जनतेच्या संपर्कात असतो, आक्रमक असतो, ज्याच्याकडे यंत्रणा आहे, त्याला पुरून उरणं फारसं सोपं नसतं. आज जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आज त्यांची बाजू खरोखर बरोबरही आहे, की खासदारांनी पक्ष बदलण्यासारखं नेमकं काय झालं होतं? आपण चर्चा करतो आणि ती चर्चा करताना खरंच खासदारांनी पक्ष का बदलला याची कारणच देता येत नाहीये. ही केवळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर विश्वास असलेली मतं नव्हती,
तर त्यात काँग्रेसचीही काही मतं होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हाची एकसंघ यांचीही, माफ करा, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना मानणाऱ्या मंडळींची पण त्यात मतं होती. बरोबर. अशी मतं दिल्यानंतर एखादा खासदार पक्ष का बदलतो, बाजूच का बदलतो? त्याला राइट टू रिकॉलचं प्रोव्हिजन असावं का? हम्म, आणि विद्यमान सभागृहाच्या कार्यकाळामध्ये हम्म. आयाराम गयाराम होऊन जर खासदार पक्ष बदलत असतील, तर त्यांना परत बोलावण्याचा अधिकार मतदारांना असावा का? बरोबर. यावरही चर्चा सुरू असते. हा अतिशय व्यापक विषय आहे. हम्म. राइट टू रिकॉल प्रत्यक्षात येणं शक्य नाही. ते अण्णा हजारेंच्या आंदोलनातही त्याबाबत चर्चा झाली होती. पण पक्षांतर बंदी कायदा जो प्रत्यक्षात आला आयाराम गयाराम प्रकरणांमुळे, मी शीतल तेव्हाची मजा अशी आहे की निवडून आलेलं अख्खं सरकारचं सरकार संध्याकाळी दुसऱ्या बाजूला जाऊन उभं राहिलं. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी जो कायदा आणला, ज्याला पक्षांतर बंदी कायदा आणि घटनेतली 10वी अनुसूची असं म्हणतात, बरोबर. त्याला हरताळपासून किंवा त्यातल्या पळवाटा शोधून पक्षांतर होत असेल तर ते लोकशाही दृष्ट्या, तांत्रिक दृष्ट्या मान्य आहे. हम्म. पण असा पक्ष बदलाचा अधिकार तिथल्या खासदाराला आहे का? हा प्रश्न अत्यंत व्हॅलिड आहे. उद्धव ठाकरे सध्या तोच प्रश्न हातात घेत आहेत आणि ते वारंवार असं म्हणतायत की मला माफ करा, मी चुकीचा उमेदवार दिला. पण हम्म. दुसरा मुद्दा असा आहे की हे चुकीचे उमेदवार हे आपल्या पक्षाच्या येणार नाहीत आणि आपल्या बरोबर राहणार नाहीत, हे तेव्हा का लक्षात आलं नाही? आज यवतमाळला जाण्याआधी त्यांनी ईशान्य मुंबईत सर्वप्रथम पहिली सभा घेतली होती मागच्या शनिवारी. संजय दीना पाटील हे फुटून निघालेले खासदार होते. ते खरं तर सर्वात उशिरा गेले असंही म्हणतात, कारण आपण लढायचं कुठून? भारतीय जनता पक्ष आपल्याला मतदारसंघ पुन्हा देण्याचं आश्वासन देईल का? असे काही त्यांना प्रश्न होते. त्यांची मुलगी तर शिवसेना उबाठाची नगरसेविकाच आहे. हो, हो. त्यांच्या परिसरामध्ये उद्धव ठाकरे मागच्या शनिवारी गेले आणि त्यांनी सांगितलं, मी माफी मागतो की मी या व्यक्तीला उमेदवारी दिली. तिथे शीतल बरीच गर्दी होती, कारण तिथे संजय राऊत आणि त्यांचा आमदार असलेला भाऊ सुनील राऊत राहतात. मनोज जामसुतकर नावाचे अजून एक तिथले आमदारही संजय दीना पाटील यांच्या विरोधात होते. त्यामुळे त्या सभेला प्रतिसाद उत्तम मिळाला. पण मूळ मुद्दा असा आहे की संजय दीना पाटील हे आतापर्यंत 2 पक्ष फिरून आले आहेत. हो, हो. त्यामुळे लोकसभेच्या वेळेला त्यांना उमेदवारी देण्याचं कारण काय होतं? दुसरा कोणीच शिवसैनिक जो खंदा आहे, बाळासाहेबांपासून बरोबर आहे, तो दिसला नाही का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे यांना द्यावी लागणार आहेत. बर. आज ते ज्या परिसरात होते यवतमाळच्या, हम्म. त्या यवतमाळमध्येही संजय देशमुख जे पळून गेलेले गद्दार खासदार आहेत, बरोबर. उद्धवजींच्या भाषेत, ते पण बाहेरून आलेले आहेत. हो. त्यामुळे आज जनतेला जरी वाटत असेल, आज जनतेला वाटतंय हे अगदीच मान्य करूया, की या खासदारांनी पक्ष का बदलला? हम्म, तरी हम्म. पुढच्या 3 वर्षांमध्ये ही लोकभावना तशीच राहील का? किंबहुना ही लोकभावना तशीच ठेवण्यासाठी शिवसेना उबाठा किती मेहनत करेल यावर निर्णय अवलंबून असतील. बरं. काय होतं की सध्या मोदी सरकारच्या विरोधात जर वातावरण असेल, तर लोकांना राग येईल या गोष्टींचा. पण एखादी काहीतरी जादूची कांडी फिरल्यासारखं काहीतरी भलतंच झालं, तर मग उद्धव ठाकरे यांची यंत्रणा त्याही वेळेला सजग असेल का? मतदारसंघात असेल का? त्यावेळेला त्यांच्याबरोबर बाकी 2 पक्षांची ताकद असेल का? असे अनेक पोटप्रश्न उपस्थित होत आहेत. मॅम, या सगळ्यामध्ये मला एक भाजपच्या संदर्भातला एक प्रश्न आहे खरं तर, की जेव्हा मागच्या वेळेस एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये मोठं बंड केलं, 40 आमदार त्यांच्यासोबत गेले, त्यावेळेस खरं तर एकनाथ शिंदेपेक्षा जास्त भाजपवर सगळ्या लोकांनी किंवा एकूणच विरोधकांनी तुटून पडल्यासारखी भूमिका घेतली, की भाजप हा पक्ष फोडणारा नेता आहे वगैरे अशा अनेक भूमिका पाहायला मिळाल्या. आणि याचा गैरफायदा किंवा याचा तोटा आपल्याला बघायला मिळाला तो लोकसभा निवडणुकीत. आता इतक्यात तर अशी कोणती निवडणूक लगेच नाहीये. मात्र जर संघटनात्मक पातळीवर पाहायचं म्हटलं पक्षाच्या त्या त्या मतदारसंघामध्ये, तर आता याचा फायदा नेमका किंवा याचा तोटा नेमका कोणाला होईल? कारण मी म्हटलं तसं की आता हे लोक काही भाजपमध्ये पण गेलेले नाहीयेत किंवा दुसऱ्या पक्षात, हे एकनाथ शिंदेकडे गेलेत आणि हे एकनाथ शिंदेंनी घडवून आणलेलं आत्ताचं सगळं ऑपरेशन टायगर होतं. मग याचा तोटा कोणाला बसेल, याचा फटका कोणाला बसेल आता येत्या सगळ्या राजकीय समीकरणांची जर आपण पाहिली गणित तर? याची 2-3 उत्तरं द्यावी लागतील. काही शॉर्ट रन मधली, काही लाँग रन मधली.
यातला सर्वाधिक तोटा तर सध्या उद्धव ठाकरे यांनाच झालाय, कारण त्यांचं संख्याबळ कमी झालेलं आहे. लोकसभेत जो अतिशय महत्वाचा असतो आकडा, तो उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत जिंकला होता, पण त्यांना तो मिळालेला नाही. आता दुसरा तोटा गंमत वाटेल या उत्तराची, तोही त्यांचे स्पर्धक असलेल्या एकनाथ शिंदे यांना झालाय. आता दोघांनाही का तोटा झालाय? तर मुळात गरज नसताना असं पक्षांतर घडवायचं कारण काय होतं? भारतीय जनता पक्षाच्या नजरेमध्ये मी काहीतरी करून दाखवतो हे ठसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आता पक्षांतर घडवलं का? त्यासाठी लालूच दिली का? असे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत. पण अर्थात हे सध्याचे शॉर्ट रन मधले प्रश्न आहेत. लाँग रन मध्ये कोणाला तोटा होईल? तर लाँग रन मध्ये कदाचित या दोन्ही पक्षांना तोटा होऊ शकेल. कारण कुठेतरी उद्धव ठाकरे यांची संघटना नाही. त्यामुळे या सगळ्या वातावरणाचा फायदा ते किती घेऊ शकतात माहिती नाही. एकनाथ शिंदे यांची जर भूमिका जी अत्यंत आक्रमक आहे, ती पक्ष विकत घेणारी आहे असं जनतेला वाटत राहिलं, तर जनता त्यांना पण प्रतिसाद देणार नाही. आणि लाँग रन मध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्ष, आम्ही पक्ष फोडले नाही, आमची भूमिका बघ्याची होती असं जर दाखवू शकले आणि या सर्व भागात त्यांनी संघटना निर्माण केली. खरं तर शिवसेना जे मतदारसंघ लढवत होती, तिथे भारतीय जनता पक्षाची फार संघटनात्मक ताकद नव्हती. त्यामुळे भारतीय जनता पक्षही तिथे किती शिरतो हे पाहावं लागेल. आज यवतमाळमध्ये ते जेव्हा सभा घेत आहेत, या भागामध्ये भावना गवळी सातत्याने निवडून येत आहेत. त्या शिंदेकडे गेल्या तरी बाहेरून आलेले जे संजय देशमुख उमेदवार म्हणून दिले गेले, त्यांना पण जनतेने निवडून दिलं. त्यामुळे कुठेतरी बाळासाहेबांचा विचार अगदी त्यांच्या मुलांनी हिंदुत्व सोडलं काही काळ मवियामध्ये जाताना असं वाटत असलं तरी या सगळ्या परिसराचा शिवसेनेवर विश्वास आहे. आता तो विश्वास म्हणजे माझ्यावरचा विश्वास हे शिंदे दाखवू शकतात का ठाकरे दाखवू शकतात हे महत्वाचं ठरणार आहे. भाजप सध्या बघ्याच्या भूमिकेत आहे. लोकसभेचं जर मतदारसंघ वाढले तर चित्र बदललेलं असेल. एकाच यवतमाळच्या परिसरामध्ये समजा 2 खासदार असले, तर त्या खासदारांसाठी काम करणारी यंत्रणा भाजपकडे नक्की आहे. पण या दोन्ही पक्षांकडे आहे का? हाही एक मुद्दा समोर येईल. अ, आत्ता मॅम तुम्हीही म्हणालात की जिथे जिथे शिवसेनेने तसे उमेदवार उभे केले होते तिथे भाजपची तशी काही ताकद नव्हती. पण जे खासदार निवडून आलेत ते आता ऑब्व्हियसली शिंदेकडे गेलेले आहेत आणि यामुळे शिंदेची मात्र ताकद वाढलेली आहे. मग हे कुठेतरी आपण म्हणू शकतो का की भाजपला भविष्यात त्रासदायक ठरू शकते शिंदे सेना किंवा शिंदेच डोकेदुखी ठरू शकतात भाजपसाठी वाढती ताकद लक्षात घेता. हो, निश्चितपणे मित्रपक्ष जेव्हा आपल्या स्पर्धेत उतरू लागतो, तेव्हा पक्षांनी सावध व्हायचं असतं. या मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद नाहीये असं नाहीये. या मतदारसंघांमधली भाजपची ताकद शिवसेनेच्या ताकदीपेक्षा कमी आहे. पण अजून 3 वर्ष आहेत. त्यामुळे भाजप कदाचित त्या काळात विस्तारही करू शकेल. पण शिवसेना शिंदे गट ज्या प्रकारे विस्ताराची स्वप्न पाहतो आणि ती प्रत्यक्षात आणतो, ते भारतीय जनता पक्षाने दखल घेण्याजोगं आहे. एकतर अजितदादा यांच्या दुर्दैवी आणि अकाली निधनाने महाराष्ट्रातला जो राजकीय दृष्ट्या अत्यंत सक्रिय समाज आहे, मराठा समाज, जो एकगठ्ठा मतदान करत नसेल तरी जो राजकीय दृष्ट्या कायम सजग असतो, त्या समाजाला कोणी नेता राहिलेला नाही. एकनाथ शिंदे या पोकळीमध्ये स्वतःला जर बसवू शकत असतील, तर ते भारतीय जनता पक्षासमोरचं निश्चित आव्हान ठरणार आहे. आज जे 6 खासदार फुटले, त्यातले 3 खासदार भाजपच्या शब्दाशिवाय तिथे गेलेले नाहीत, हे खरं आहे. पण त्याचबरोबर मराठवाड्यातले जे खासदार आहेत, ते भाजपकडे जायला तयार नव्हते हेही तितकंच सत्य आहे. कारण आमच्या भागाचा मतदानाचा DNA हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा असल्यामुळे आम्ही भाजपात येणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे भाजपला या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाला सांभाळून घेताना, त्यांच्या साहसवालाचं कौतुक करताना स्वतःची यंत्रणा देखील निर्माण करावी लागेल. भाजप जिथे तिथे अशी यंत्रणा निर्माण करतो. पण ही यंत्रणा विजयी होण्याइतकी चांगली आहे का? आणि ती त्यासाठी चिरेबंदी करणं आवश्यक आहे का?
हे भाजपला येत्या काही दिवसात बघायचंय. आता मॅम अगदी शेवटाकडे येताना माझा एक प्रश्न आहे की या सगळ्याचा खरं तर आता फायदा 2029च्या दृष्टीनं पाहिलं तर कोणाला होईल? कारण मी अनेकदा मागच्याही प्रश्नामध्ये उल्लेख केला की याचा तोटा सुद्धा झाला एकनाथ शिंदेंना, कारण की भावनिक लाट ही ठाकरेंच्या बाजूने वळालेली, तसंच भाजप हा फोडणारा पक्ष म्हणून त्याची बदनामी एक प्रकारे झाली होती, त्यामुळे भाजपलाही तोटा झाला. पण आता जे काही बंड झालंय त्यामध्ये नेमका 2029च्या दृष्टीने विचार करता कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल? भावनिक लाट असेल का पहिली गोष्ट या बंडानंतर लोकांमध्ये? असा प्रश्न स्वाभाविकपणे समोर येणं आहे, म्हणजे योग्यच आहे. मुद्दा काय आहे, की आता लगोलग जर निवडणूक झाली, या आमदार खासदारांना राजीनामा द्यावा लागला असता आणि पुन्हा मतदारांना सामोरं जावं लागलं असतं, तर कदाचित लोकक्षोभ त्यांच्या विरोधात गेला असता. पण अजून 3 वर्ष आहेत. त्यामुळे आत्ताच याबद्दल भाकीत करणं खूप कठीण आहे. आणि मतदारसंघांची जर फेररचना झाली, तर निवडणुकीचे सगळे संदर्भ बदलतील. बरं. मात्र आत्ता या क्षणी सध्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती, हम्म, हम्म, पाऊस दडी मारून बसलाय. हम्म, ग्रामीण भागात या गोष्टींचा फार परिणाम होतो. हम्म. त्यामुळे कुठेतरी सरकार विरोधी वातावरणाला या सगळ्या घटनांमुळे ट्रिगर मिळालाय. बरं. शीतल, आपण एक लक्षात घेऊ, की ज्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे उद्या जाणार आहेत, हम्म, त्या हम्म. मराठवाड्यामध्ये सातत्याने शिवसेनेच्याच लोकांना प्रतिसाद मिळतो. हो. हो. खान विरुद्ध बाण पण अशी मराठवाड्याची ओळख होते, हो. की धार्मिक ध्रुवीकरणावर निवडणुका लढल्या जातात आणि बरोबर. शिवसेना त्या जिंकते. पण बरोबर. मागच्या वेळेला धार्मिक ध्रुवीकरण झालं तरी त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना मिळाला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे या बंडाचा बोध घेऊन आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे आणि त्यांची यंत्रणा याचा बोध घेऊन जी काय सहानुभूती निर्माण झाली आहे, ती कशी धगधगती आणि कायम ठेवू शकते. बरं. आणि दुसऱ्या बाजूला शिंदे यांनी जे घडवून आणलंय, हम्म. त्याचे बेनिफिट्स मतपेटीतून ते कसे मिळवू शकतात. बरं. आणि भाजप आता बघ्याच्या भूमिकेत आहे, पण 29 साली स्वबळावर निवडणूक लढणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. पण बरं. त्यांची उत्तरं काळाच्या पोटात दडलेली आहेत. बरोबर आहे. 3 वर्ष असताना आत्ताच त्याबद्दल बोलणं थोडं धाडसाचं ठरणार आहे. बरोबर आहे मॅम, कारण की आता जर आपण पाहिलं तर फक्त खासदार फुटी हाच मुद्दा नाही आहे. या सगळ्यामध्ये आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांचीही चर्चा सुरू आहे, पुन्हा ठाकरेंच्याच आमदारांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आणखी भूकंप होत राहतील आणि आणखी समीकरण बदलतील का, हे सगळं पाहणंही महत्वाचं आहे. शीतल, त्याबाबत एक आपण आपल्या दर्शकांना एक येस. जी शक्यता चर्चेत हो, हो. आलेली आहे त्याची जरूर माहिती देऊ. हो. अशी चर्चा आहे साधारणतः, की महिला आरक्षणाला हम्म. शरद पवारांनी सातत्याने पाठिंबा दिला. बरोबर. महाराष्ट्रात या प्रकारची घडामोड केवळ त्यांच्याचमुळे झाली. त्यामुळे जे संसदेत बिल येणार आहे महिला आरक्षणाचं केंद्र सरकारकडून, त्याबाबत शरद पवारांचा पक्ष सत्ताधारी युतीला अनुकूल अशी भूमिका घेणार आहे. आणि बर. त्यामुळे मतदानाची शक्यता लक्षात घेता सध्या शरद पवार यांच्या पक्षाला हात लावला जाणार नाही. ओ. तिथलेही काही खासदार फंडांसाठी, सत्तेच्या लाभासाठी इकडे येण्याची शक्यता नाही असं अजिबात नाही. हम्म. पण त्यांना हातच लावला जाणार नाही आणि पवारांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात बरोबर. दुखावलं जाणार नाही, कारण ती मतं मिळतायत बर. अशी ही एक शक्यता हा. चर्चेत आहे. ओके. राजकारणात अनेक चर्चा असतात. त्या खरंच प्रत्यक्षात येतात का, हेही आपल्याला येत्या काही दिवसांनी कळणार आहे. बरोबर आहे मॅम. खरं तर तेच म्हटलं की हे असे सगळे मुद्दे खरं तर आता आणखी चालू आहेत या सगळ्या संदर्भातल्या घडामोडी, आणि पडद्यामागे आणखी बरंच काही घडतंय. या तर फक्त आपल्या समोर येणाऱ्या घडामोडी आहेत, पण आपण म्हणतो की अनेक गोष्टींचं काय म्हणतो टाइमलाईन किंवा त्याची पटकथा ही पडद्यामागे लिहिली जात असते. तर अजून कोणकोणत्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतील यावर 2029च्या दृष्टीनं जे काही होणारे फायदा किंवा कोणाला फटका बसेल हे सगळं पाहावं लागणार आहे. पण ज्या पद्धतीनं तुम्ही आता शिवसेना ठाकरे गटाच्या विशेषतः मी म्हणेल थेट की उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबतची जी काही माहिती किंवा विश्लेषण केलं तुम्ही, या सगळ्याबाबत खूप खूप धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.